प्रश्न क्रमांक 1. व्हाईट रिव्होल्यूशन दूध उत्पादन क्रांती कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए. डॉक्टर वर्मा, बी. डॉक्टर वर्गीस कुरियन, सी. डॉक्टर स्वामीनाथन, डी. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पर्याय बी. डॉक्टर वर्गीस कुरियन हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. भारतातील पहिली माहिती तंत्रज्ञान पार्क कुठे स्थापन झाली? पर्याय ए. हैदराबाद, बी. पुणे, सी. तिरुअनंतपुरम, डी. बेंगळुरू. पर्याय सी. तिरुअनंतपुरम हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. भारताचा पहिला अणुचाचणी प्रकल्प कोठे झाला? पर्याय ए. श्रीहरिकोटा, बी. पोखरण, सी. कोटा, डी. लडाख. पर्याय बी. पोखरण, राजस्थान, 1974 हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारतीय जनगणना दर किती वर्षांनी केली जाते? पर्याय ए. 5 वर्षांनी, बी. 20 वर्षांनी, सी. 15 वर्षांनी, डी. 10 वर्षांनी. पर्याय डी. 10 वर्षांनी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. भारत जोडो यात्रा कोणत्या नेत्याने सुरू केली? पर्याय ए. नरेंद्र मोदी, बी. राहुल गांधी, सी. अरविंद केजरीवाल, डी. अटल बिहारी वाजपेयी. पर्याय बी. राहुल गांधी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. 2024 मध्ये भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? पर्याय ए. द्रौपदी मुर्मू, बी. रामनाथ कोविंद, सी. व्यंकय्या नायडू, डी. अमित शहा. पर्याय ए. द्रौपदी मुर्मू हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. 2025 पर्यंत भारताचे पंतप्रधान कोण आहेत? पर्याय ए. राहुल गांधी, बी. नरेंद्र मोदी, सी. अरविंद केजरीवाल, डी. योगी आदित्यनाथ. पर्याय बी. नरेंद्र मोदी हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारताने चंद्रयान 3 मोहीम कोणत्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केली? पर्याय ए. 2022 साली, बी. 2023 साली, सी. 2024 साली, डी. 2021 साली. पर्याय बी. 2023 साली हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. चंद्रयान 3 मध्ये भारताचा लँडर कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय ए. विक्रम, बी. प्रज्ञान, सी. आदित्य, डी. चंद्रा. पर्याय ए. विक्रम हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतातील 2024 मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य कोणते आहे? पर्याय ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. बिहार, डी. उत्तर प्रदेश. पर्याय डी. उत्तर प्रदेश हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. 2024 मध्ये गगनयान मोहीम कोणत्या संस्थेने राबवली? पर्याय ए. DRDO, बी. इस्रो, सी. HAL, डी. नासा. पर्याय बी. इस्रो हे
बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. 2025 मध्ये भारताची पहिली बुलेट ट्रेन कोणत्या 2 शहरांदरम्यान सुरू होणार आहे? पर्याय ए दिल्ली जयपूर, बी पुणे नागपूर, सी मुंबई अहमदाबाद, डी चेन्नई कोची. पर्याय सी मुंबई अहमदाबाद हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. 2024 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण होते? पर्याय ए डी वाय चंद्रचूड, बी एन व्ही रमणा, सी यू यू ललित, डी एस ए बोबडे. पर्याय ए न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. 2024 मधील लोकसभा निवडणुका कोणत्या क्रमांकाच्या होत्या? पर्याय ए 15व्या, बी 16व्या, सी 17व्या, डी 18व्या. पर्याय डी 18व्या लोकसभा निवडणुका हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. 2024 मधील स्मार्ट सिटी पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला? पर्याय ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी मध्य प्रदेश, डी तमिळनाडू. पर्याय बी गुजरात हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. 2024 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार कोण होती? पर्याय ए हरमनप्रीत कौर, बी मिताली राज, सी स्मृती मंदना, डी शेफाली वर्मा. पर्याय ए हरमनप्रीत कौर हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. आदित्य L1 ही मोहीम कोणत्या ग्रह किंवा ताऱ्याच्या अभ्यासासाठी आहे? पर्याय ए चंद्र, बी मंगळ, सी सूर्य, डी शनी. पर्याय सी सूर्य हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. 2024 मध्ये भारतातील सर्वात मोठा IT पार्क कोणत्या राज्यात आहे? पर्याय ए कर्नाटक, बी महाराष्ट्र, सी केरळ, डी तेलंगणा. पर्याय ए कर्नाटक हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. 2023 मध्ये भारतात वर्ल्ड कप चॅम्पियनशिप फायनल कुठे झाली? पर्याय ए मुंबई, बी लंडन, सी अहमदाबाद, डी दिल्ली. पर्याय सी अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम हे बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. भारताने 2047 पर्यंत कोणते उद्दिष्ट ठरवले आहे? पर्याय ए विश्वगुरू भारत, बी विकसित भारत, सी डिजिटल भारत, डी हरित भारत. पर्याय बी विकसित भारत हे बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, अशा प्रकारची नवीन माहिती आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.